Hello dear students, this is Dr. Moin's physics classes, the best and easiest way to learn the conceptual physics. मी डॉक्टर मोइन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 10वी पास झाल्याबद्दल आणि आयुष्यातला एक महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा यशस्वीरित्या पार केल्याबद्दल अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि फिजिक्सच्या विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बेटा, व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, ती म्हणजे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उद्देश काय आहे. तर बेटा, आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं आहे जो त्याच्या उज्ज्वल भविष्याची ज्वलंत स्वप्न घेऊन जगतोय, ज्याला त्याच्या आई वडिलांची स्वप्नपूर्ती करायची आहे. त्यासाठी तो मेहनत घ्यायला तयार आहे, कष्ट करायला तयार आहे, त्यासाठी तो कुठल्याही हद्दीपर्यंत जायला तयार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि हेच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं उद्देश आहे आणि त्यासाठी बेटा मी स्वतःला समर्पित करून घेतलंय. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 3 गोष्टींबद्दल तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपला 11th NCERTचा जो फिजिक्सचा सिलेबस आहे तो काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न्स काय आहेत, कुठकुठल्या एक्झाम्स तुमच्या समोर आहेत. आणि थर्ड वन अबाउट अस म्हणजे माझ्या क्लास बद्दल. आता बेटा तुम्ही माझ्याशी जोडला गेलाय म्हणजे हा क्लास फक्त आता माझा नाही राहिला, हा आपला झालाय. तर आपल्या क्लास बद्दल तर चला सुरुवात करूयात. बेटा 11th NCERTच्या सिलेबस मध्ये टोटल 15 चॅप्टर्स आहेत, ज्याची लिस्ट मी तुझ्या समोर इथं ठेवलेली आहे. बेटा पहिला चॅप्टर आहे फिजिकल वर्ल्ड, त्यानंतर युनिट अँड मेजरमेंट, मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी पॉवर, त्यानंतर सिस्टम ऑफ पार्टिकल अँड रोटेशनल मोशन, ग्रॅव्हिटेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, थर्मोडायनामिक, कायनेटिक थेरी, ऑसिलेशन अँड वेव्स. हे 15 चॅप्टर्स यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. जर तू 11th NCERTचं बुक पाहशील ना, त्याचे 2 पार्ट करण्यात आलेले आहेत बेटा. तर त्या पार्ट्स मध्ये बघ, चॅप्टर 1 टू चॅप्टर 8 पार्ट 1 मध्ये घेण्यात आलेला आहे आणि चॅप्टर 9 टू चॅप्टर 15 याला पार्ट 2 मध्ये घेण्यात आलेला आहे. तर हे टोटल 15 चॅप्टर्स आपल्या 11च्या NCERT फिजिक्स सिलेबस मध्ये आहेत. आणि बेटा ज्या एक्झाम्स तू फ्युचर मध्ये देणार आहेस, नीट देणार आहेस, जेई देणार आहेस, तर बेटा त्या एक्झाम मध्ये नियरली 40 to 50% वेटेज जे आहे बेटा ह्या 15 चॅप्टर्स आहे. खूप जबरदस्त असा हा सिलेबस आहे आणि खूप डिटेल आहे बेटा. गॉट दी पॉइंट. तर बेटा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की 11वीच्या NCERT सिलेबस मध्ये किती चॅप्टर्स आहेत आणि त्यांचं डिव्हिजन कशा पद्धतीने केलं गेलंय. गॉट दी पॉइंट. चला आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूयात, दॅट इज द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. बेटा आपल्या समोर आहे ना खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, परंतु नॅशनल लेवलचा जर विचार केला तर त्यामध्ये बेटा मेन 2 परीक्षा आहेत. त्यापैकी बेटा एक आहे JEE आणि बेटा दुसरी आहे नीट. ह्या 2 नॅशनल लेवल्सच्या एक्झाम्स आहेत, नीट अँड JEE. आणि बेटा आपली महाराष्ट्राची पण एक स्वतंत्र एक्झाम आहे, दॅट इज द MHT-CET. MHT-CET. चल रे बाबा बघूया त्याचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे. बेटा जेई जी एक्झाम आहे ना, सर्वात अगोदर तुला हे क्लिअर करतो की कुठली एक्झाम कुठल्या फील्ड मध्ये जाण्यासाठी आहे. बेटा जेई जी एक्झाम आहे ती बेसिकली इंजिनिअरिंग फील्ड साठी आहे. त्या थ्रू बेटा BE चे ऍडमिशन्स केले जातात, BTech चे ऍडमिशन्स केले जातात, B प्लॅनिंग चे ऍडमिशन्स केले जातात, B आर्किटेक्ट चे ऍडमिशन्स केले जातात. तर बेटा बेसिकली 4 फील्ड्स मध्ये जाण्यासाठी ही एक्झाम आहे, दॅट इज द JEE. त्याच्यात पण बेटा 2 सब एक्झाम्स आहेत, एक आहे JEE मेन आणि दुसरी आहे JEE ऍडव्हान्स. ज्यावेळेस तुम्ही JEE मेन एक्झाम क्रॅक करता त्यानंतर बेटा तुम्हाला JEE ऍडव्हान्स देण्यासाठी चान्स मिळतो आणि ती एक्झाम जर क्रॅक केली तर बेटा त्यातनं मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स होतात, जसं की बेटा IITs मध्ये. गॉट दी पॉइंट. आणि बेटा नीट जी एक्झाम आहे ही एक्झाम बेसिकली मेडिकल फील्ड साठी आहे.
याच्या थ्रू बेटा पूर्ण मेडिकल फील्ड्स मधले ऍडमिशन्स होतात, जसं की बेटा MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, त्यानंतर वेटरनरी आहे. तर हे सर्व ऍडमिशन्स बेटा नीट या नॅशनल एक्झाम थ्रू होतात. आणि ही आपल्या लाडक्या महाराष्ट्राची एक्झाम MHT CET बेटा या एक्झाम थ्रू फार्मसीचे आणि इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स केले जातात. गॉट दी पॉइंट. तर बेटा JEE जी एक्झाम आहे त्यापैकी जी मेन असते त्यामध्ये बेटा टोटल देयर आर 75 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स बेटा? 75 क्वेश्चन्स. नीट एक्झाम मध्ये बेटा टोटल 180 क्वेश्चन्स असतात आणि बेटा MHT CET एक्झाम मध्ये टोटल 200 क्वेश्चन्स असतात. बेटा आता हे 75 जे क्वेश्चन्स आहेत याला कसं डिवाइड केलं जातं, ह्याचं डिव्हिजन कसं आहे पहा. तर बेटा यामध्ये आहे ना फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट्स आहेत. त्यापैकी बेटा फिजिक्स विषयाचे 25 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन्स आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन्स आहेत. बेटा या ठिकाणी जी नीट आहे त्याला कसं डिवाइड केलेलं आहे तर त्यामध्ये बेटा मॅथमॅटिक्स नसतं, त्यामध्ये बेटा बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे. बेटा फिजिक्सचे या ठिकाणी 45 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे 45 क्वेश्चन्स आहेत आणि बायोलॉजीसाठी बेटा या ठिकाणी 90 क्वेश्चन्स आहेत. MHT CET जी आहे बेटा याला डिवाइड केलं जातं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अँड बायोलॉजी मध्ये. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अँड बायोलॉजी. बेटा फिजिक्सचे या ठिकाणी 50 क्वेश्चन्स असतात, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स असतात, मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स असतात आणि बायोलॉजीचे पण 50 क्वेश्चन्स असतात. आता ही एक्झाम कशा पद्धतीनं घेतल्या जाते बेटा? JEE जी एक्झाम आहे ना ती पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे, त्याचा ऑफलाईन पेपर होत नाही. बेटा सध्यापर्यंत नीटचा तर पेपर ऑफलाईनच चालू आहे, परंतु NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्यांनी विचार करतायत की नीटची पण एक्झाम ऑनलाईन घ्यायची. तर ते पाहूयात आपण नंतर कशा पद्धतीनं होईल तर. आणि आपली MHT CET ची एक्झाम पण बेटा पूर्ण पद्धतीनं ऑनलाईनच आहे. तर चला आता बघूयात यामध्ये कशा पद्धतीनं डिव्हिजन होतं. बेटा हे जे 25 क्वेश्चन्स आहेत ना, आपण बेसिकली फिजिक्स बद्दल बोलूयात बेटा. ह्या 25 क्वेश्चन्स मध्ये 20 क्वेश्चन्स जे आहेत ते आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. कसले क्वेश्चन्स बेटा? ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स. आणि जे बेटा 5 क्वेश्चन्स उरतात ते आहेत बेटा न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स. म्हणजे काय सर? नाही कळालं आम्हाला. चल इकडे लक्ष दे बेटा. 20 क्वेश्चन्स हे मल्टिपल चॉईस असतात, म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत तुझ्या समोर, त्यापैकी तुला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि हे जे 5 क्वेश्चन्स आहेत ना यामध्ये बेटा तुला ऑप्शन्स दिले जात नाहीत, तुला सरळ सरळ एक आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे, ज्या पद्धतीनं सूचना असेल त्या पद्धतीनं. गॉट दी पॉइंट. आता बेटा नीट कडे येऊयात आपण. या नीट मध्ये जे 45 क्वेश्चन्स आहेत फिजिक्सचे ऑल आर ऑब्जेक्टिव्ह. आणि बेटा MHT CET मध्ये पण जे 50 क्वेश्चन्स आहेत फिजिक्सचे दॅट ऑल क्वेश्चन्स आर ऑब्जेक्टिव्ह. गॉट दी पॉइंट. आता ह्याची मार्किंग स्कीम कशी आहे ते बघा बेटा. JEE मध्ये आहे ना +4 -1 सिस्टम आहे. +4 and -1 सिस्टम. नीट मध्ये देखील बेटा +4 and -1 सिस्टम आहे. आणि MHT CET मध्ये बेटा +1 and 0 ही सिस्टम आहे. सर कशी आहे ही सिस्टम? नेमका याचा अर्थ काय बेटा? याचा अर्थ बघ काय आहे. जर बेटा तू JEEचा एक क्वेश्चन करेक्ट केलास तर तुला 4 मार्क मिळतील, आणि तोच क्वेश्चन जर बेटा तू रॉंग केलास तर तुझा 1 मार्क मायनस होणारे आहे त्या स्कोअर मधनं. सिमिलर इथं पण आहे. जर करेक्ट आन्सर देशील तर 4 मार्क मिळतील, आणि जर चुकीचा आन्सर देशील तर बेटा 1 मार्क त्यातनं मायनस होईल. आणि बेटा MHT CET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सरळ सरळ +1. जर तू करेक्ट केलास तर +1 आणि रॉंग केलास तर बेटा तुझा मार्क त्या ठिकाणी मायनस होणार नाही. आता एक प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा येतो की सर जर आम्ही क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला तर काय? तर बेटा त्या ठिकाणी तुमचा कसलाच लॉस पण नाहीये आणि बेटा कसलाच फायदा पण नाहीये. गॉट दी पॉइंट. तर बेटा हा आहे आपला
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा चार्ट, ह्या 3 एक्झाम्सवर बेटा बेसिकली आपण फोकस करतो. त्यापैकी बेटा या ठिकाणी मी जेईई, नीट आणि MHT CET अशा पद्धतीचा एक सिक्वेन्स सिलेक्ट केलाय. त्याचं कारण काय आहे तर बेटा जेईई एक्झामची जी टफनेस लेवल आहे ती थोडीशी जास्त आहे ॲज कम्पेअर टू नीट, आणि बेटा MHT CET पेक्षा नीट जास्त टफ आहे. म्हणजे बेटा जर सिक्वेन्सचा विचार केला तर टफ, त्यापेक्षा इझी आणि बेटा सगळ्यात इझी, अशा पद्धतीनं बेटा हा सिक्वेन्स आहे आणि हा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे. आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. ओके, आता बेटा आपण येऊयात अबाउट अस. म्हणजे काय? अबाउट डॉक्टर मोइन्स फिजिक्स क्लासेस. डॉक्टर मोइन्स फिजिक्स क्लासेस. बेटा आपला क्लास कशा पद्धतीनं रन होतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचं सक्सेस कसं आहे, हे सर्व बेटा आपण अबाउट अस मध्ये बघणार आहेत. तर चला बेटा ते सर्व काही सांगायच्या अगोदर मी थोडंसं माझ्याबद्दल बोलतो. मी कोण आहे तर बेटा मी आहे डॉक्टर मोईन, एक 26 वर्षीय शिक्षक, यंग अँड डायनॅमिक. बेटा बेसिकली ट्युशन्सची क्लासेसची सुरुवात कशी झाली तर बेटा माझं जे शिक्षण झालेलं आहे आत्तापर्यंत ते बेसिकली अर्न अँड लर्न या बेसिसवर झालेलं आहे. म्हणजे काय तर बेटा मी स्वतःच पैसे कमवायचो आणि त्या आलेल्या पैशामधनं शिकत जायचो. ज्यावेळेस बेटा मी 10th मध्ये गेलो, म्हणजे 2010ची गोष्ट आहे, त्यावेळेस माझ्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे काय की स्वतःची घराची जी हालाकीची परिस्थिती आहे ती कशा पद्धतीनं सांभाळायची आणि स्वतःचं शिक्षण कसं पूर्ण करायचं. जर बेटा मला घरची परिस्थिती पण पाहायची असेल तर मला पैसे कमवणं गरजेचं होतं, परंतु बेटा त्यासोबतच मला शाळेमध्ये पण रेग्युलर जाणं गरजेचं होतं, कारण की बेटा ते माझं 10च्या बोर्डचं वर्ष होतं. तर मी कशा पद्धतीनं केलं तर बेटा 2010ला मी कोचिंग क्लासेस सुरू केले मॅथमॅटिक्सचे. कधी बेटा 2010ला. सो डॉक्टर मोइन्स फिजिक्स क्लासेस, त्यावेळेस बेटा क्लासला असं काही नाव नव्हतं, परंतु बेटा 2010 मध्ये तुमच्या समोर जो शिक्षक उभा आहे बेटा या शिक्षकानं क्लास चालू केले होते वयाच्या 16व्या वर्षी. ज्यावेळेस बेटा माझं वय होतं 16 वर्ष त्यावेळेस मी क्लासेस सुरू केले होते. त्यावेळेस मी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट घेऊन क्लासेस सुरू केले होते. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. मी ज्या शाळेमध्ये शिकलो बेटा ती जिल्हा परिषदची शाळा होती आणि त्या शाळेमध्ये आहे ना विद्यार्थी जे होते ते मॅथमॅटिक्स या विषयाला जरा घाबरायचे. म्हणजे लिटरली त्यांना मॅथमॅटिक्सचं नॉलेज जास्त काही नव्हतं. त्यांना प्लस मायनसचं काय होतं, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस काय होतं हे देखील त्यांना माहीत नव्हतं. अशा पद्धतीचे जे विद्यार्थी होते बेटा अशा सर्व विद्यार्थ्यांना मी एकत्रित आणलं आणि त्यांचा क्लास घ्यायचा निर्णय घेतला. आणि बेटा ज्यावेळेस मी 10th मध्ये होतो त्यावेळेस मी 10thचं मॅथमॅटिक्स शिकवलंय. बेटा मला 10च्या मॅथमॅटिक्स मध्ये आउट ऑफ 150 आय हॅव 146 मार्क्स. इन 10th सायन्स आउट ऑफ 100 आय डिड स्कोर्ड 99 मार्क्स इन सायन्स. मी स्वतःची पाठ थोपटून घेत नाहीये. मला सांगायचंय फक्त इतकंच की मी ज्या वेळेस क्लास सुरू केला त्यावेळेस परिस्थिती अशी होती की क्लास सुरू करायचं कारण म्हणजे घरची परिस्थिती. त्या परिस्थितीपोटी मी क्लास चालू केला होता. आणि बेटा तेव्हापासून जी शिकवायची आवड लागली, जी गोडी निर्माण झाली बेटा ती आज तागायत कायम आहे. आणि त्यानंतर मी 11वी मध्ये गेलो, 12वी मध्ये गेलो, तिथं शिकलो, तिथंही शिकवलं. आणि बेटा ज्यावेळेस माझा MBBSला नंबर लागला 2014 मध्ये त्यावेळेस पण परत माझ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की आता इथून पुढचं शिक्षण कसं करावं. आणि त्यावेळेस मी परत बेटा क्लासेस सुरू करायचा निर्णय घेतला आणि बेटा आपण फिजिक्सचे क्लासेस सुरू केले. त्यावेळेस 2015 मध्ये बेटा आपल्याजवळ आपण केवळ 12 विद्यार्थ्यावर फिजिक्सचा क्लास चालू केला होता. आणि बेटा नंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि बेटा आज घडीला आपल्याजवळ 12वीचे 300 विद्यार्थी शिकतात आणि 11वीचे जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी शिकतात. म्हणजे बेटा जवळपास 500 ते 600 विद्यार्थी बेटा आज माझ्याजवळ ऑफलाईन शिक्षण घेतात. तर बेटा ही थोडीशी
यशोगाथा मी तुमच्या समोर सांगितली क्लासची कशी आहे. ओके. आणि बेटा माझा फिजिक्स शिकवायचा जर एक्सपिरियन्स पाहिला तर पाठीमागच्या 5 वर्षामध्ये मी फिजिक्स शिकवत आलो आहे. आता या फिजिक्समध्ये आपलं काय सक्सेस राहिलंय तर बेटा तुमच्या समोर ह्या ज्या एक्झाम्स मी लिहिलेल्या आहेत बेटा, जेई आणि नीटच्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स येतात बेटा त्यापैकी 80% क्वेश्चन हे आपल्या क्लासच्या असाइनमेंट मधनं किंवा बेटा आपल्या क्लासच्या एक्झाम मधनं ॲज इट इज किंवा सिमिलर आलेले आहेत. आणि बेटा ही आहे आपली फिजिक्स विषयाची यशोगाथा. तर बेटा आज घडीला वय वर्ष 26 असताना 10 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स घेऊन मी चालतोय आणि मी सर्व एक्झाम्स दिलेल्या आहेत. मी MHT CET दिलेली आहे, मी नीटची एक्झाम दिलेली आहे. तर ह्या सर्व एक्झाम्सचा जो अनुभव आहे तो बेटा माझ्यासोबत आहे. एका विद्यार्थ्याला ह्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रिपरेशन करावं लागतं ते सर्व मी जाणून आहे, कारण की ते स्वतः मी केलेलं आहे. आणि बेटा ते पूर्ण जे अनुभव आहेत माझे, ते अनुभव नेहमी तुमच्या सोबत असणार आहेत आणि ते तुम्हाला नेहमी हेल्पफुल असणार आहेत. सध्या क्लासबद्दल मी फक्त इतकंच सांगेल, परंतु बेटा एक गोष्ट तुम्हाला आज मी क्लिअर करतो. जर तुम्ही माझ्याशी जोडला गेलात, माझ्याशी कनेक्ट राहिलात तर बेटा तुमच्या सक्सेसचा जो मार्ग आहे त्या मार्गावर जे काही अडथळे आहेत, जे काही बेटा डिफिकल्टीज येणार आहेत, त्या सर्व डिफिकल्टीज मध्ये बेटा मी तुमच्या सोबत असणार आहे अगदी खंबीरपणे. ओके बेटा. सो दिस वॉज द इंट्रोडक्टरी व्हिडिओ ऑफ डॉक्टर मोइन्स फिजिक्स क्लासेस. आय होप की तुम्ही सर्व काही व्यवस्थितपणे समजला असताल आणि बेटा आमच्याशी इथून पुढे जोडल्या जाताल. ओके चलो, thus we have finished the introductory video.